मनोरंजन मंडळ इचलकरंजी, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ सेंट्रल इचलकरंजी या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनोरंजन आणि प्रबोधन व्याख्यानमाला वर्ष 47वे आणि आजच्या या 3ऱ्या दिवशीचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडं प्राध्यापक डॉक्टर विजय पांढरी पांडे हैदराबादहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जरी आत्ता आपण नावापुढं हैदराबाद असं लावत असलं तरी सर मूळचे नागपूरचे आहेत. विश्वेश्वरय्या रिजनल अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1970मध्ये प्रथम बी इलेक्ट्रॉनिक्स आणि 1972 साली खरगपूरच्या IIT-मधून MTech झालेले आहेत सर. 1978 साली त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. मुंबई येथील जागतिक दर्जाच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून 1972 ते 1974 या काळात त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1974 ते 1983 या काळात त्यांनी IIT खरगपूर येथे लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर म्हणून रडार कम्युनिकेशन सेंटरमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर 1983मध्ये ते हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून रुजू झाले आणि तिथूनच 2009 साली निवृत्त झाले. या काळात त्यांनी विभाग प्रमुख आणि डीन म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यावर तेथेच मानद प्राध्यापक म्हणून सरांनी 2 वर्ष पुढे काम पाहिलेलं आहे. 2011 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. विद्यापीठात तसं बघायला गेलं तर कुलसचिव अथवा तत्समपदे सर्वसाधारणपणे प्राचार्य पदानंतर ते पद कुलगुरूचं मिळत असतं. पण सरांचं एकूणच बुद्धिमत्ता, कामातील प्रामाणिकपणा आणि सचोटी या आधारावर त्यांनी डायरेक्ट कुलगुरू पद हे भूषवलेलं आहे. आणि त्या काळामध्ये सर्वसाधारणपणे विद्यापीठामध्ये ठराविक साच्यातील व्यक्तींचीच भाषणं आणि व्याख्यानं आयोजित व्हायची. पण सरांच्या कारकिर्दीमध्ये ही चौकट मोडून सरांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर प्रकाशबाबा आमटे, डॉक्टर नरेंद्र जाधव आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अशा व्यक्तींची व्याख्यानं आयोजित करून विद्यार्थ्यांना एक वेगळ्या विषयांची जाणीव आणि ओढ निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. NACC तर्फे दर 5 वर्षांनी विद्यापीठांची जी सर्वांगीण पाहणी करून दर्जा दिला जातो, त्यामध्ये सरांच्या आधी 10 वर्षापूर्वी ती पाहणी झाली होती. त्यावेळी त्या विद्यापीठाला B+ असा दर्जा होता. पण सरांनी सूत्र हाती घेतल्यानंतर जे झपाट्यानं काम सुरू केलं त्यानंतर विद्यापीठाला अ दर्जा त्यांनी त्यात मिळवून दिलेला होता. त्यात विशेष असं की साधारण ही शहरी विद्यापीठं असतात, पण सरांनी ग्रामीण भागातील विद्यापीठांना असा दर्जा मिळवून एक वेगळाच बहुमान त्या ठिकाणी मिळवून दिलेला होता. त्याचबरोबर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 150च्या वर शोधनिबंध सरांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार आहेत. त्यामधल्या काही पुरस्कारांचा मी नामोल्लेख केवळ या ठिकाणी आपल्याला परिचय व्हावा म्हणून देतोय. बेस्ट टीचर अवॉर्ड आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, अन्ना युनिव्हर्सिटी नॅशनल अवॉर्ड्स, IET अवॉर्ड्स न्यू दिल्ली आणि त्याचबरोबर आचार्य अत्रे शिक्षण पुरस्कार हे त्यापैकी काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत. 1983 साली हैदराबादच्या DRDI प्रयोगशाळेचे डॉक्टर अब्दुल कलाम संचालक असताना सरांना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांची अभियांत्रिकीमधील पदवी असूनही त्यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्राबरोबर साहित्यातील कविता, कथा, दीर्घकथा, कादंबऱ्या, आत्मकथन असे विविध प्रकार हाताळलेले आहेत. आत्तापर्यंत सरांची सुमारे 40 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी 26@65 हे पुस्तक प्रकाशित त्यांनी केलेलं आहे. तर मला वाटतं की या क्षेत्रामध्ये एक प्रचंड असं भरीव काम केलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याला या व्याख्यानासाठी विचार मंथनासाठी लाभलेलं आहे. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करू. मनोरंजन
व्याख्यानमालेचे संयोजक, प्रायोजक या आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कार्यवाह, सर्वप्रथम मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कसलाही आधी संबंध नसताना आपण विश्वास ठेवून मला या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माझ्या काही पुस्तकांच्या प्रती मला कळलं की मुलांसाठी आपली एक स्पेशल ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयासाठी मी काही पुस्तकं अध्यक्षांना भेट देऊ इच्छितो. आत्ता जो माझा परिचय करून देण्यात आला तो एका विशिष्ट पद्धत असते माणसाचा परिचय करून देण्याचं. कोणाचं शिक्षण कधी झालं, कुठे झालं, पदवी कधी मिळाली, डॉक्टरेट कधी मिळाली, कुठं काम केलं. पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या राहून जातात. मुद्दामून मी त्या गोष्टींचा उल्लेख करतो, कारण की आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे त्याच्याशी त्या गोष्टी संबंधित असल्यामुळे ते सांगणं मला अगत्याचं वाटतं. माझं प्राथमिक शिक्षण हे नगरपालिकेच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं, जिथे बसायला बेंचेससुद्धा नव्हते. आम्ही त्या काळी ताडपत्री नावाचा एक प्रकार असतो, सतरंजी, छोटी सतरंजी असते, ताडपत्री म्हणतात त्याला. तर त्या ताडपत्रीवर बसून 1ली ते 4थी आमचं शिक्षण झालं, संपूर्ण मराठी मीडियममध्ये 4थीपर्यंत. हे मला मुद्दामून सांगावं असं वाटतं. आणि पहिल्यांदा जी मी ABCD शिकलो ती 5वीमध्ये. म्हणजे जेव्हा 5व्या वर्गात गेल्यानंतर आमचं इंग्रजीचं शिक्षण सुरू झालं. 5वी ते 8वीसुद्धा सगळे विषय मी मराठी मीडियममधून शिकलेलो आहे. आणि 9वी, 10वी, 11वी यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय इंग्रजी मीडियममध्ये होते. त्यामुळे अजूनही मला पाढेपाठ आहेत मराठीत, भूमितीच्या म्हणा किंवा अंकगणिताच्या म्हणा, व्याख्यापाठ आहेत मराठीत. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण मी भूमितीची सुरुवात ज्या बिंदूने सुरू होते, बिंदू, पॉईंट ज्याला म्हणतो आपण, पॉईंट, त्याची व्याख्या अशी असते, म्हणजे जी मी शिकलो, मला माझ्या शिक्षकांनी शिकवली, ती अशी होती: ज्याला अस्तित्व असतं, ज्याला अस्तित्व असतं पण लांबी, रुंदी, जाडी नाही असे समजतात, त्याला बिंदू असे म्हणतात. ही आहे बिंदूची व्याख्या. आणि तुम्हाला माहीत आहे की जी पूर्ण जॉमेट्री आहे, म्हणजे भूमिती आहे, त्याची सुरुवात या बिंदूपासून होते. आता ही व्याख्या जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की या बिंदूच्या व्याख्येमध्ये आणि ईश्वराच्या संकल्पनेमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे ज्याला अस्तित्व आहे पण लांबी नाही, रुंदी नाही, जाडी नाही, आणि तरी आपण म्हणतो की अस्तित्व आहे, म्हणजे एक प्रकारचा विरोध, ह्या पूर्ण व्याख्येतच विरोधाभास आहे. आणि तरीही आपण ती गोष्ट मान्य करतो आणि तिथूनच आपलं शिक्षण सुरू होतं. तर सांगण्याचा उद्देश हा की तुमचं शिक्षण मराठी मीडियममधून झालं असेल, एखाद्या नॉर्मल कुठून नॉर्मल शाळेत, माझी खाजगी शाळा होती आणि मला असं वाटतं 1 की 2 रुपये त्या शाळेची फी होती. आज 2री आणि 3रीची फी ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीपेक्षासुद्धा जास्त असते. आता मला अजूनही ते गणित कळलेलं नाही की आमची शाळा 4 किंवा 5 रुपये फी असूनसुद्धा एवढं उत्तम शिक्षण कशी देत होती, सांस्कृतिक कार्यक्रम कशा ऑर्गनाईज करत होती आणि स्नेहसंमेलन वगैरे सारखे मोठमोठ्या व्यक्तींना कशी बोलत होती, हे गणित मला कळलेलं नाही आहे. एनिवे, आजचं हे जे व्याख्यान आहे, मी माझ्या त्या 2 महान शिक्षकांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करू इच्छितो. एक
प्रोफेसर BN दास, जे माझे IITचे MTech आणि PhDचे गुरु होते, आणि दुसरे प्रोफेसर GS सन्याल, जे ह्या प्रोफेसर BN दासचे गुरु होते, म्हणजे माझ्या गुरुचे गुरु आणि माझेसुद्धा गुरु, म्हणजे मलासुद्धा त्यांनी MTech. याचं कारण असं की आज मी जो काही आहे, यांनी एवढा मोठा बायोडेटा वाचला. हा जो बायोडेटा जो तयार झाला की माझं जे आजचं काही अस्तित्व आहे हे या 2 शिक्षकांमुळे आहे. आणि मला हे कबूल करायला मुळीसुद्धा लाज. जनरली आपण शिक्षणात कॉपी करणं वाईट म्हणतो, कॉपी करू नको असं मुलांना सांगतो, पण मला हे कबूल करण्यात कसलीही लाज वाटत नाही. उलट अभिमान वाटतो की या 2 शिक्षकांची कॉपी केल्यामुळेच मी उत्तम शिक्षक होऊ शकलो. म्हणून हे व्याख्यान मी त्यांना अर्पण करतो. आपला विषय आहे शिक्षण कालचं, आजचं आणि उद्याचं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आणि मला हे सांगायला वाटलं की तुमच्या व्याख्यानमालेचं जे उद्दिष्ट आहे ते आहे मनोरंजन आणि प्रबोधन. जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधत असतो तेव्हा ही गोष्ट एक महत्त्वाची असते की संवाद हा प्रभावी कधी होतो, ज्याला इफेक्टिव्ह म्हणतात, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. किंवा आपण मुलांना सांगतो की तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, तुला सॉफ्ट स्किल्स आली पाहिजे. त्याच्या सॉफ्ट स्किल्समध्ये कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. तर त्या संवाद साधण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे जे सद्गुण असतात ते असतात सहज, सरळ, स्पष्ट आणि सरस. जेव्हा तुम्ही एकमेकांशी संवाद साधता तो कसा असायला पाहिजे? सहज म्हणजे साधा, सरळ, स्पष्ट आणि सरस. म्हणजे मनोरंजनसुद्धा, म्हणजे क्लिष्ट नको. जे काही तुम्ही सांगणार ते पचायला जड व्हायला नको, समजायला सोपं समजायला हलकं असावं. तर मी प्रयत्न करेन की या 4 जी मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितली त्याला हे आजचं व्याख्यान उचित न्याय देईल. दुसऱ्या महायुद्धानंतर जी हिटलरची जी छळछावणी होती, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणतो, त्या छळछावणीत एक पत्र सापडलं. हे जे पत्र होतं छळछावणीत सापडलेलं ते कुणीतरी एका शिक्षकाला उद्देशून लिहिलेलं होतं. ते पत्र असं होतं: ह्या छळछावणीत वाचलेला सुटलेला मी एक नशीबवान नागरिक आहे. या छावणीत मी जे काही पाहिलं आणि भोगलं ते कुणाच्याही नशिबी येऊ नये. इथले छळासाठी वापरले जाणारे गॅस चॅम्बर्स तयार करणारे सुशिक्षित इंजिनियर्स होते. लहान मुलांना विष देणारे, ज्यांना आपण देव समजतो, ते डॉक्टर्स होते. अगदी छोटी बाळे मृत्यूच्या छायेत ढकलणाऱ्या दयाळू नर्सेस होत्या. महिलांवर, मुलींवर निर्घुण अत्याचार करणारे तरुण कॉलेजचे पदवीधर होते. हे बघितल्यावर शिक्षणाच्या मूळ उद्देशाबद्दल माझ्या मनात शंका आहे. जगातल्या सर्व शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे, तुमच्या हाताखालच्या मुलांना आधी माणूस व्हायला शिकवा. विज्ञान गणितापेक्षा उत्तम आचारविचार करायला शिकवा. त्यांना सुशिक्षित गाढव बनवू देऊ नका. अत्याचार करणारे प्रशिक्षित माथे फिरू बनवू नका. लिहिणं, वाचणं यापेक्षा देखील वागणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या हाताखालचा विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, वैज्ञानिक, वकील होण्याआधी संवेदनशील, सहृदयी माणूस व्हायला हवा. हे ते पत्र होतं. आता तुमच्या लक्षात येईल की आज त्या दुसऱ्या महायुद्ध होऊन अनेक दशकं गेलेली आहेत, अनेक शतकं गेलेली आहेत,
तरीही परिस्थिती तीच आहे. अजूनही तेच युद्ध, तोच अत्याचार, तेच बलात्कार, तोच भ्रष्टाचार, कशातही काहीही बदल झालेला नाही. मग आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतो की आपण शिकवतो म्हणजे काय होतो, आपण पदवी घेतो म्हणजे काय होतं, नेमकं काय होतं, आपल्या काय बदल होतो. मला आठवतं की माझा एक शाळेतला जवळचा मित्र होता. आम्ही फोनवरून काहीतरी बोलत होतो आणि अचानक त्याच्या मनात काय वादावादी झाली किंवा काय म्हणत झालं माहीत नाही, पण तो एकदम मला म्हणाला, यू आर एज्युकेटेड बट इलिटरेट. यू आर एज्युकेटेड बट इलिटरेट. म्हणजे अशी परिस्थिती एखादं होऊ शकते. म्हणजे तुमचं वागणं म्हणा किंवा तुमचं म्हणजे तुमची पदवी असून, समजा एखादा व्हाईस चान्सलर आहे, खूप शिकला आहे, खूप पेपर पब्लिश केलेले आहेत, अनेक लोकांना PhD दिलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनात PhD घेतली, अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत, पण तो जर आपल्या कलिगशी, विद्यापीठातील प्राध्यापकांशी नीट वागू शकत नसेल किंवा त्याचं वागणं नीट नसेल, तर किंवा इव्हन डॉक्टरसुद्धा उत्तम शस्त्रक्रिया करतो, उत्तम हे करतो, पण जर तो पेशंट्सशी नीट बोलत नसेल, तुसडा बोलत असेल, रागाने बोलत असेल, नीट त्याची चौकशी, तर त्याच्या डॉक्टर असण्यामध्ये किंवा कुलगुरू असण्यामध्ये त्याचा काय उपयोग आहे त्याचा. त्यामुळे शिक्षण नेमकं काय करतं हे रिअली महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण म्हणतो आज इथे बरेच 60 पार केलेले किंवा 70 पार केलेले अनेक जण असतील. मला खात्री आहे ह्यांना जर तुम्ही विचारलं, ज्यांनी 60 पार केलेली आहे किंवा 70 पार केलेली आहे, की तुमच्या वेळेचं शिक्षण कसं होतं आणि आताचं शिक्षण कसं आहे, तर युनॅनिमसली एक रूपाने उत्तर येईल की आमच्या वेळेचं शिक्षण चांगलं होतं, आताचं शिक्षण तेवढं चांगलं नाही. उलट IITची संख्या 5वरून 50वर गेलेली आहे. NIT किंवा ज्याला आपण रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणतो, त्यांची संख्या 10 पटींनी, 15 पटींनी, 20 पटींनी वाढली. प्रत्येक जिल्ह्यात कॉलेजेस झाली आहेत. म्हणजे राज्यात, पूर्वी राज्यात होती, आता प्रत्येक जिल्ह्यात रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, ज्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची संख्या वाढली आहे. मेडिकल कॉलेजेसची संख्या वाढली आहे. विद्यापीठांची संख्या शेकडो कितीतरी वाढली आहे. खाजगी विद्यापीठं, स्वायत्त विद्यापीठं, ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, मला वाटतं त्याला काय म्हणतात, डीम्ड युनिव्हर्सिटी, डिक्लेअर्ड युनिव्हर्सिटी. तर इतक्या संख्या वाढवूनही यस, आता तुम्हाला प्रवेश घेण्यात कसली अडचण नाही. तुम्ही जर वर्तमानपत्रात आता बातम्या वाचल्या, जेव्हा इंजिनिअरिंगचं काउन्सिलिंग पूर्ण होऊन जाईल तेव्हा तुम्ही बातम्या वाचाल तर 40,000 सीट्स व्हॅकंट, 80,000 सीट्स व्हॅकंट, अशा बातम्या येतात. त्यामुळे आपण एकीकडे आपण म्हणतो खूप स्पर्धा आहे, खूप मला हवे ते, म्हणजे लोक, आता परवाच माझ्या एका पुतण्याला आपल्या IITच्या याच्यात 94% पर्सेंटाईल मिळालेला आहे. आणि तरी आनंद आहे का? नाही. कारण की 94% पर्सेंटाईल IITच्या त्या प्रिलिम एक्झाममध्ये मिळूनही हवा तो कोर्स, हवी ती IIT मला मिळणार नाही किंवा IITच मिळणार नाही, याचं दुःख आहे, याचं दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल 94% पर्सेंटाईल असूनसुद्धा या मुलाला IITत, आणि इतक्या IITची संख्या वाढूनही या मुलाला IITत ॲडमिशन का मिळत नाही? याचं कारण हे आहे की आपल्याला ते गणित कळत नाही. ते गणित असं आहे की या मुलाच्या वर, याला जेव्हा आपण म्हणतो की याला 94% पर्सेंटाईल मिळाला आहे, तेव्हा या मुलाच्या वर 6% विद्यार्थी असे आहेत या मुलाच्या वर. आता हे 6% कशाचे 6%? परीक्षेला बसलेल्या पैकी 6%. आता ह्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्या लाखो विद्यार्थ्यांचे जर तुम्ही 6% काढले तर त्या 6%त IITच्या सगळ्या सीट्स भरल्या जातात. आणि म्हणून 94% मिळूनही याला प्रवेश मिळत नाही. हा गोंधळ आहे. असं नाही की जागा अवेलेबल नाही आहेत किंवा तुम्हाला,
दुसरी गोष्ट मला खास करून पालकांसाठी आणि इथे जे कोणी 12वीला असतील किंवा 10वीला असतील त्यांना ही सांगायची आहे की अमुकच कोर्स केला पाहिजे, अमुकच IIT मिळाली पाहिजे, अमुकच NIT मिळाली पाहिजे, हा जो आग्रह आहे तो कृपया करून सोडून द्या. त्यांनी काहीही साधत नाही की IITमध्ये मिळाले तरच तुम्ही वर जाल किंवा NIT मिळाले तरच तुम्हाला आकाशाला हात पोचतील वगैरे. हा दुराग्रह सोडून द्या. याचा अर्थ आर्ट्स महत्त्वाचं नाही का, सायन्स महत्त्वाचं नाही का, ते सुद्धा कॉमर्स महत्त्वाचं नाही का, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या पदवीचा आणि करिअरचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो. पदवीचा आणि करिअरचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे काही उत्पन्न मिळणार आहे, ज्याला आपण ॲन्युअल पॅकेज म्हणतो, तुम्ही म्हणता ना लग्नाच्या बाजारात विचारतात मुलाचं पॅकेज किती आहे, वार्षिक पॅकेज, त्या पॅकेजचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. उदाहरणाने मी स्पष्ट करतो. अच्युत गोडबोले प्रसिद्ध लेखक आहेत, तुम्हाला माहीत आहे. तुम्ही अनेकांनी पुस्तक वाचले असतील की IIT मुंबईचे केमिकल इंजिनियर्स आहेत. त्यांनी IIT सोडल्यानंतर आयुष्यात कधीही केमिकल इंजिनियरचा उपयोग केलेला नाही. त्यांचं संपूर्ण करिअर हे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये गेलेलं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकलेले नसूनसुद्धा त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये टेक्स्टबुक लिहिलेली आहेत. दुसरं उदाहरण, महेश काळे प्रसिद्ध गायक, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले आहेत. नंतर MS त्यांनी अमेरिकेत जाऊन MS केलेला आहे. MS कशात केलेला आहे? इंडियन क्लासिकल म्युझिक अँड वेस्टर्न म्युझिक. पण हे विषय घेताना त्याचा इंजिनिअरिंगशी त्यांनी संबंध लावला आहे. म्हणजे जे इंजिनिअरिंगमध्ये शिकले त्याचा त्यांनी त्याच्यात उपयोग करून घेतला आहे. आणि आज ते गृहस्थ कुठेही कमाईसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा उपयोग करत नाही. तिसरं उदाहरण, चेतन भगत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये IIT दिल्लीपासून जाऊन झाले आहेत. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी MBAची पदवी घेतली आहे. त्यांनी आपली नोकरी एका बँकेत केलेली आहे. परदेशी बँकेत ते होते जवळपास मला वाटते 14 वर्ष काहीतरी. आणि ती बँकेची नोकरी सोडून, भरपूर पगाराची बँकेची नोकरी सोडून हे गृहस्थ सिनेमाच्या कथा लिहितात आहे, कादंबऱ्या लिहितात आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहितात आहे, हिंदू किंवा याच्यात त्यांचे लेख येतात आहे आणि व्याख्यानं देतात आहे. इंजिनिअरिंगचा त्यांनी काही उपयोग केला. आता तुम्ही विचाराल की मग ते इंजिनिअरिंग शिकले कशाला, त्याचा काहीच म्हणजे त्याचा रिअली ह्या उदाहरणावरून हे सिद्ध होतं का की आपण जे काही शिकतो म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही? तर असं नाही. तुमच्या शिक्षणाचा कुठे ना कुठे काही ना काही उपयोग हा होतच असतो. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की बा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालो तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करीन आयुष्यात, किंवा अमुक झालं तर अमुकच करीन, हे याची काहीही शाश्वती नाही. दुसरी गोष्ट उत्पन्नाची. 12वी पास झालेला एक कॉन्ट्रॅक्टर घर बांधतात, टॉवर्स बांधतात, त्याचं इन्कम किती असते? तो करोडोचा व्यवहार करतो. करोडोचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल, जो घरं बांधतो, कॉलनीज बांधतो, टॉवर्स बांधतो, करोडोचा व्यवहार करतो. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचा वकील याचं कोर्टात 1 तास आर्ग्युमेंट करण्याचं उत्पन्न हे IT इंजिनियरच्या 1 महिन्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. ह्या फॅक्ट्स आहेत. तेव्हा उत्पन्नाचा, तुमच्या करिअरचा, यस माझ्यासारखे जे शिक्षक असतील, यस आम्ही
जे शिकलो तेच आम्ही वापरतो. पण त्याच्यातही आहे की जे मी 1970 साली शिकलो असेल आणि जे मी 1990 साली किंवा 2000 साली शिकवतो आहे त्याचासुद्धा अर्थार्थी काहीही संबंध नाही. सगळं सिलेबस बदललं, विद्यार्थी बदलले, सगळं बदललं. पण तरीही शिक्षकाचा पेशा हा असा आहे की जे आपण शिकलो तेच मोरॉरलेस आपण शिकवतो आणि पुढे जातो. आणि संशोधनही त्याच वेळी तो शिक्षक आणि संशोधक जे संशोधक करतात ते मात्र आपण जे शिकलो त्याचा ते, आणि ते किती असतील, हार्डली 3-4%. पण बाकीचे लोक 90% लोक, 90-95% लोक तुम्ही जे काही शिकता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मनातून काढून टाका की मी इंजिनिअरिंग झालो पाहिजे, अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे. आणि कशाला लता मंगेशकरचं उदाहरण आपण देऊ शकतो. गान सरस्वती, भारतरत्न, संगीतातला शेवटचा शब्द, शेवटचा स्वर त्या कुठे शिकल्या होत्या? आमच्या नागपूरला मला जेव्हा या व्याख्यानमालेला बोलावण्यात आलं तर मला खरंच सांगतो, मला माझे शाळेतले दिवस आठवले. आम्ही जेव्हा शाळेत होतो 6वी-7वीत असेल तेव्हा नागपूरला असेच एक प्राध्यापक होते, प्राध्यापक सावळापूरकर त्यांचं नाव होतं. तर ते आणि त्यांचे विद्यार्थी यांची एक ललित कला विहार नावाची संस्था होती. तर त्या ललित कला विहारतर्फे तुम्ही जशी व्याख्यानमाला आयोजन करता तशीच व्याख्यानमाला 8 दिवसाची होत असे. आणि ऑफकोर्स त्यावेळेला असं छान बंदिस्त थिएटर नव्हतं. एका शाळेच्या मैदानावर खाली बसून लोक व्याख्यान ऐकत असत. आणि ते व्याख्यान कसं असे, म्हणजे मी सांगण्याचा उद्देश हा मला अजूनही आठवतं. 4 आणे तिकीट. 4 आणे म्हणजे आता कदाचित तरुण मुलांना 4 आणे म्हणजे काय माहिती नसणार. 4 आणे म्हणजे 1/4 रुपया हे तिकीट असायचं 7 दिवसाच्या व्याख्यानाचं. आणि जमिनीवर बसून लोक ऐकायचे जवळपास 2-2, 3-3 तास. हा तुमच्या एकच तास नाही, ते 3 तासाचं व्याख्यान असायचं. आणि व्याख्यान देणारे कोण? बाळशास्त्री हरदास. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांनी हे नाव ऐकलेलं आहे. बाळशास्त्री हरदास ते महाभारतावर व्याख्यान द्यायचे. बाळशास्त्री हरदास मॅट्रिकसुद्धा झालेले नव्हते, पण त्यांच्या व्याख्यानाला MA आणि PhD करणारे विद्यार्थी नोट्स काढीत असत. मी स्वतः पाहिलेलं आहे, नोट्स काढीत असत. त्यावेळेला मी व्याख्यान ऐकलं आहे बाबासाहेब पुरंदरे. सद्भाग्य मला, म्हणजे खरंच आम्हाला सद्भाग्य वाटतं की अशा मोठमोठ्या व्यक्तींना त्या काळात आम्ही ऐकलं. आपले बाबासाहेब पुरंदरे, पैजामा कुर्ता. मला असं वाटतं त्या काळात, म्हणजे मी जेव्हा 5वी-6वीत असेल तेव्हा ते 23-24 वर्षाचे असतील. पैजामा कुर्ता घातलेले, किडकिडीत चेहऱ्याचे असे त्यांची देहयष्टी होती. 7 दिवस शिवरायावर ते व्याख्यान द्यायचे. मंचावर एक फळा असायचा आणि शिक्षक जसे वर्गात शिकवतात तसे ते फळ्यावर शिवरायाचा इतिहास समजवायचे. हा सह्याद्री, हा पन्हाळगड, इकडून शिवाजी आला, इकडून हे आलं, असं ते वर्गात शिकवल्यासारखं मला अजूनही, म्हणजे ते माझ्या डोळ्यासमोर ते आठवतं. प्रभावती राजे. मला माहीत नाही ती, म्हणजे ती बाई कुठून आली, कोण होती, काय होती, पण इतकं स्खलित बोलणारी बाई मी कधी पाहिली नाही. एक वाक्य 3 ते 4-5 ओळीचं एका श्वासात म्हणायची ती बाई, अस्खलित. गोविंद स्वामी आफळे यांचं राष्ट्रीय कीर्तन व्हायचं. मी ह्या गोष्टी का सांगतोय? संस्कार मुलांमध्ये शिक्षण जे म्हणजे जे त्यात ते 4 बंदिस्त वर्गातल्या आपण जे देतो ते शिक्षण नसतं. ह्याला शिक्षण म्हणतात. मला सांगा ना, जवळपास म्हणजे किती झाले असतील आता, मी जेव्हा 4वीत-5वीत असेल तो काळ होता 1961 किंवा 62चा. 61 आणि 62 साली झालेल्या गोष्टी आज मी 2025 साली तुम्हाला जशाच्या तशा का सांगतोय? कारण त्या माझ्या डोळ्यासमोर आहेत.
गोविंद स्वामी आफळेंच्या कीर्तनाचा काय विषय असायचा तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही की त्यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचा विषय काय असायचा. त्यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचा विषय होता सुभाष बाबू जिवंत आहेत का. हा राष्ट्रीय कीर्तनाचा 4 दिवस कीर्तन चालायचं. सुभाष बाबू जिवंत आहेत का हा कीर्तनाचा विषय. आणि विनोदाने सांगायचं झालं तर ते म्हणजे जुन्या कोण्या मंडळींना इथं कोणी त्यांचं कीर्तन ऐकलं आहे की नाही मला कल्पना नाही, पण त्यांचे एक वैशिष्ट्य होतं की ते त्या काळातल्या हिंदी सिनेमाच्या गाण्यावर भजनं म्हणायचे. कीर्तनातली जी भजनं असतात किंवा जी काही गीतं असतात ते हिंदी सिनेमाच्या गाण्यावर म्हणायचे आणि ऑफकोर्स त्याला वेगळी मजा येते. सांगण्याचा उद्देश हा की तुमच्यावर संस्कार कसे होतात आणि तुम्ही कसे घडता. तुम्ही किती गणित शिकला, किती सायन्स शिकला, किती काय इंजिनिअरिंग केलं ह्याच्यावर तुमची जडणघडण अवलंबून नसते. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे जेव्हा विद्यार्थी डीन म्हणून म्हणा किंवा कुलगुरू म्हणून म्हणा परीक्षा संपली की जनरली विद्यार्थी मोर्चाने येतात आणि ते सांगतात सर दिस इज आउट ऑफ सिलेबस. हा प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे परीक्षेत आलेला. मला हे कळत नाही आउट ऑफ सिलेबस म्हणजे काय. मग मी त्यांना समजावून सांगतो की तू जेव्हा डिग्री घेऊन जाशील तेव्हा नोकरीत म्हणा किंवा आयुष्यात म्हणा जे काही तुला प्रश्न सोडवावे लागतील ते सगळे आउट ऑफ सिलेबसच असतील. तेव्हा तू कुठे जाणार आहेस. सगळं आउट ऑफ सिलेबस असतं. ज्या दिवशी तुम्ही डिग्री घेऊन जाता आणि ऑफिसमध्ये म्हणा किंवा कोणत्या कार्यालयात म्हणा किंवा कोणत्या प्रयोगशाळेत म्हणा जाता ते सगळं आउट ऑफ सिलेबस असतं. नवे प्रश्न. आज इथं जेवढे काही तरुण मुलं आणि तरुण मुली असतील त्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या पुढे कोणतं आव्हान आहे. 5 वर्षानंतर म्हणा किंवा 10 वर्षानंतर म्हणा तुमच्या पुढे कोणतं आव्हान आहे. तुमच्या पुढे हे आव्हान आहे टू फाइंड सिम्पल इकॉनॉमिक सोल्युशन फॉर मोर अँड मोर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. हे आव्हान आहे. टू फाइंड सिम्पल सोल्युशन. साधं सोपं आणि फायद्याचं सोल्युशन तुम्हाला शोधून काढायचं आहे. कशाचं. गुंतागुंतीच्या प्रॉब्लेमचं. आताचे प्रॉब्लेम जे होणार आहेत पुढच्या काळात ते अतिशय गुंतागुंतीचे राहणार आहेत. थोडंसं व्याख्यानात नंतरच्या उत्तरार्धात मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी सुद्धा थोडंसं बोलणार आहे. कारण की आजकाल सगळीकडे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नकारे वाचतात आहे आणि लोकांना चिंता आहे की काय होईल. नोकऱ्या जातील का. आमच्यावर काही परिणाम होईल का. आयुष्यावर काही परिणाम होईल का. त्याच्यावरही आपण थोडासा प्रकाश टाकू. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण म्हणतो की मला आत्ताच इथे जे शिक्षक होते ते म्हणाले की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे सरकारने तयार केलेलं आहे 2020 त्याविषयी थोडंसं बोला. आता त्याविषयी बोलायचं झालं तर हा NEP असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. पहिला संभ्रम अनेकांच्या मनात असा आहे की त्या Nचा अर्थ नॅशनल आहे की न्यू आहे. अनेक जण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतात आणि काही जण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतात. एक लक्षात ठेवा कोणत्याही ह्याच्यात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा वापरणारे शब्द हे अचूक असणं अत्यंत गरजेचं असतं. एक तर काहीतरी ठरवा ते न्यू आहे की नॅशनल आहे. आता मी प्रमेयासारखं तुम्हाला थोडक्यात सिद्ध करून दाखवतो. एक मात्र प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की हे जे डॉक्युमेंट सो कॉल्ड नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं जे डॉक्युमेंट सरकारने तयार केलेलं आहे डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली त्यांनी जे का अतिशय सुंदर डॉक्युमेंट आहे. म्हणजे जसं असायला पाहिजे शिक्षण त्या पद्धतीचं शिक्षण त्याच्या म्हणजे अपेक्षित आहे. त्या आपण जर त्याप्रमाणे केलं त्याच्याबद्दल मुळीच वाद नाही.
ऑन पेपर, इन फाईल, दॅट डॉक्युमेंट इज रिअली एक्सलंट. अतिशय सुंदर डॉक्युमेंट आहे. प्रश्न असा आहे, आपण ते इम्प्लिमेंट कसं करतो आणि किती करतो. खरं तर पाहिलं तर त्याच्यात ना काही न्यू आहे ना ते नॅशनल आहे. नॅशनल का नाही? कारण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरला, तेलंगणा यासारख्या राज्यांनी या नव्या एज्युकेशन पॉलिसीकडे टोटली पाठ फिरवलेली आहे. ऑफकोर्स त्यामागे राजकारण आहे, म्हणजे दोन पक्षातले मतभेद आहेत, आपण हे गृहीत धरू. पण प्रश्न असा आहे की अजूनही शिक्षणासारख्या प्रश्नावर आपलं एकमत का होऊ शकत नाही? आपण एकत्रित राष्ट्राचा विचार का करत नाही? तिथे पक्ष कुठून आला? शैक्षणिक, आपण शिक्षणाविषयी करतो. जे शिक्षणाचं महत्त्व तामिळनाडूत आहे तेच उत्तर प्रदेशात आहे, तेच मध्य प्रदेशमध्ये आहे, तेच बिहारमध्ये आहे. मग ह्या विषयावर तरी आपलं एकमत का होत नाही? हा एक कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं प्रामाणिकपणे की जर केंद्र सरकारने सगळ्या शिक्षण मंत्र्यांना, म्हणजे सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना एकत्रित बोलावून विश्वासात घेऊन त्यांचंही मत ऐकून त्यांचेही विचार समजून घेऊन जर हे पुढे नेलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. पण ते झालं नाही. आपली वृत्ती काय असते? मी जर खुर्चीवर बसलो आहे तर मी जे म्हणीन ते तुम्ही करायचं. यांनी महत्त्वाचे निर्णय इम्प्लिमेंट होण्यात अडचणी येतात. तुम्हाला चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजे. तुम्हाला असं म्हटलं पाहिजे आपण हे करू, आपण हे करायचं का? नाही, हे झालं आहे, हे इम्प्लिमेंट करा, असं होत नाही. तुम्हाला लोकांना विश्वासात घ्यावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल की हे आपल्या सगळ्यांच्या भल्याचं आहे आणि आहेच. शिक्षणामध्ये BCom तो बिहारमधून झाला काय किंवा दिल्लीहून झाला काय किंवा चेन्नईहून झाला काय, BCom हा BComच आहे, इंजिनियर हा इंजिनियर आहे. तर त्याच्यामुळे आणि त्याला ते BCom करता किंवा MCom करता किंवा डॉक्टर होण्याकरता किंवा इंजिनिअरिंग होण्याकरता कसं शिक्षण द्यायचं, कोणत्या पद्धतीने द्यायचं, किती वेळ द्यायचं, याचे नीती नियम बिहारमध्ये अलग आणि मध्य प्रदेशामध्ये अलग असं होण्याचं काहीही कारण नाही. पण ते होत आहे. याचा आपण रिअली गांभीर्याने विचार केलेला पाहिजे. त्यामुळे एकतर ते नॅशनल नाही आणि अजूनही वेळ, माझ्या मते अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सामंजस्याने, सामोपचाराने जर सगळे मुख्यमंत्री, सगळे शिक्षण मंत्री आणि त्यांच्या राज्यातले तज्ज्ञ एकत्र बोलवून किंवा तुमचं कुठे, उदाहरणार्थ भाषेचा प्रश्न आहे की 3 भाषा घ्यायच्या की 4 भाषा घ्यायच्या, मातृभाषेतून शिक्षण द्यायचं की काय करायचं, हे काही असे खूप मोठे गुंतागुंतीचे प्रश्न नाही. ते आरामात त्याचं आपण उत्तर शोधू शकतो, पण एकत्र बसलो तर. आता दुसरी गोष्ट अशी की न्यू म्हणतात त्याला. न्यू खरंच ते न्यू आहे का? नाही. त्यातल्या अनेक गोष्टी वर्षानुवर्षे आपण आपल्याच देशात आले. उदाहरणार्थ ते म्हणतात की ते एज्युकेशन ब्रॉड बेस्ड असलं पाहिजे. आताच आम्ही चर्चा करत होतो की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच झाला पाहिजे का, त्यांनी बाकीचं काय शिकलं पाहिजे, कम्प्युटरचं शिकलं पाहिजे का, मॅनेजमेंट शिकलं पाहिजे का, किंवा कॉमर्स शिकलं पाहिजे का. हे ब्रॉड बेस्ड एज्युकेशन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1970 साली मी BE झालेलो आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असूनही मी बरेच कोर्सेस सिव्हिलचे केलेले आहेत, मेकॅनिकलचे केलेले आहेत, मॅनेजमेंटचे केलेले आहेत. इवन 3rd इयरमध्ये आम्हाला मेकॅनिकलचे विषय होते, सिव्हिलचे विषय होते. म्हणजे हे तेव्हापासून चालू आहे. दुसरी गोष्ट, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असलं पाहिजे, सारख्या परीक्षा घेतल्या पाहिजे. 1972 साली मी जेव्हा 70 साली जेव्हा मी IIT खरगपूरला गेलो, दर 3 महिन्यांनी आमची परीक्षा होत असे. दर 3 महिन्यांनी
ट्रायमेस्टर होतं, आता तर सेमिस्टर आहे. त्यावेळेला ट्रायमेस्टर होतं आमच्या वेळेला 71 साली. म्हणजे दर 3 महिन्यांनी परीक्षा. आणि त्या 3 महिन्यातसुद्धा दर आठवड्याला शिक्षक वेगळी परीक्षा घ्यायचे, ज्याला आपण सो कॉल्ड कंटिन्युअस सातत्याने इव्हॅल्युएशन म्हणतो. दुसरी क्रेडिट बेस्ड ग्रेडिंग सिस्टीम, क्रेडिट बेस्ड ग्रेडिंग सिस्टीम, आणि तीसुद्धा ॲब्सोल्यूट ग्रेडिंग, नॉट रिलेटिव्ह ग्रेडिंग. फरक आहे दोनमध्ये. आता तुम्ही काय, आता बहुतेक विद्यापीठं काय करतात, आताही ग्रेड देण्यात येते ABC वगैरे, पण ती कशी देण्यात येते, आधी मार्क देतात. म्हणजे संपूर्ण पेपर जो तपासला जातो तो मार्क देण्यात येतो. काहीतरी सूत्र ठरवतात की बा 80च्या वर A+, 90च्या वर A+, 80 ते 90 A, 70 ते 80 B+ वगैरे वगैरे, आणि मग ग्रेड द्या. म्हणजे एकूण एक तेच आहे, पहिले मार्क द्या मग ग्रेड. IITमध्ये तसं नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचे पेपर कसे तपासले जायचे तर शिक्षक त्यांच्या रूममध्ये आम्हाला बोलवत असत. ते हातात आमची उत्तरपत्रिका घेत असत, पानं पलटवीत असत. हे काय केलं, हे किती चुकलं, इथे चुकलं, हे कसं काय केलं, तुला हे कोणी शिकवलं, हे शिकवलं का. फायरिंग झालं. आपण एवढासा चेहरा करून बाहेर जायचं आणि समजायचं की आपल्याला निश्चित C ग्रेड मिळणार आहे किंवा कदाचित F ही मिळू शकते. म्हणजे ज्या तऱ्हेने ते शिक्षक तुमच्याशी बोलायचे. पण A ग्रेड मिळायची, B ग्रेड मिळायची, B+ वगैरे मिळायची. का? कारण की तेव्हाचे शिक्षक तुमच्या चुका शोधण्याकरता पेपर तपासत नव्हते. आज जेव्हा शिक्षक पेपर तपासतो तो हे पाहतो की मी याचे मार्क कुठे कमी करू, यांनी काय चांगलं केलं आहे हे नाही पाहत. तेव्हाचे शिक्षक जे होते ते म्हणजे IITचे म्हणतो मी, आणि ते जे ग्रेडिंग द्यायचे ज्याला रिलेटिव्ह ग्रेडिंग, हा सगळ्यात हुशार आहे, हा चांगला करतो, त्याला A+. म्हणजे त्याला कदाचित ॲक्च्युअली जर त्या मार्क जर त्याला दिले असते तर कदाचित त्याला 100पैकी 50च मिळाले असते, ज्याला A ग्रेड मिळाली आहे. पण तो वर्गातला हुशार विद्यार्थी आहे. याला रिलेटिव्ह ग्रेडिंग म्हणतात, ॲब्सोल्यूट ग्रेडिंग म्हणत नाहीत. तर हे तेव्हापासून आहे. दुसरी गोष्ट, ब्रॉड डिसिप्लिन. खूप शिकायचं, हे शिकायचं, ते शिकायचं, ते शिकायचं, सगळं शिकायचं. त्याचंही उदाहरण देतो मी. हे काही नवीन नाही आहे, हे काही नवीन नाही आहे. हा जो मोबाईल फोन तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे, ज्याला आपण वायरलेस कम्युनिकेशनचं एक नवं तंत्रज्ञान म्हणतो, बिनतारी संदेश व्यवस्था, बिनतारी वायरलेस कम्युनिकेशन. तुम्हाला कल्पना आहे का की बिनतारी जी वायरलेस कम्युनिकेशन आहे याचा शोध कुणी लावला? एनी यंग बॉय, कोणी तरुण विद्यार्थी इथे आहे? वायरलेस कम्युनिकेशनचा शोध कुणी लावला? मी आत्ता त्याला 100 रुपयाचं बक्षीस देतो या प्रश्नाचं उत्तर दिलं तर. एनीबडी? हां, कोण? गुगल. हां, गुगल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 120 वर्षापूर्वी, या मे बी 100, आय थिंक जास्तच, हा शोध कलकत्त्याला डॉक्टर जगदीशचंद्र बोसने लावलेला आहे. किती जणांना माहीत आहे? ही लिटरली म्हणजे आपल्याला आपल्याच देशातल्या वैज्ञानिकांनी काय करून ठेवलं आहे ह्याची कल्पना नाही. डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे यांना जगाने मान्य केलं आहे आता, पण आधी केलेलं नव्हतं. यामागे एक रंजक गोष्ट आहे. पूर्ण जग हे श्रेय मार्कोनीला दिलं आहे, पूर्ण जगाने. म्हणजे मार्कोनीला वायरलेस कम्युनिकेशनचा फादर म्हणजे जनक मानत असत. पण त्याच्यामागे रंजक गोष्ट अशी आहे की
मी जेव्हा PhD करत होतो त्या माझ्याबरोबरच एक प्रबीर के बंदोपाध्याय नावाचा बंगाली मुलगा PhD करत होता आणि आमचे दोघांचे गाईड, मी ज्यांचा उल्लेख सुरुवाती केला ते प्रोफेसर BN दास होते. दोघांचे गाईड एकच. पण हा जो प्रबीर के बंदो, आणि तो तिथलाच विद्यार्थी होता, IITचाच BTech होता. तर याचं आमच्या गाईडशी पटेना, सारखी भांडणं व्हायची. त्यामुळे वैतागून त्यांनी आपली PhD अर्धवट सोडली आणि तो अमेरिकेत गेला. आणि त्यांनी अमेरिकेतून तिथं त्यांनी PhD केली. तिथे PhD करता करता तो कलकत्त्याचा असल्यामुळे आणि बंगाली रक्त असल्यामुळे त्याला कुठेतरी शोध लागला की हे जे वायरलेस आणि तो इलेक्ट्रॉनिक्सचाच विद्यार्थी होता, की हे जे श्रेय आहे जे मार्कोनीने लाटलेलं आहे ते आपण डॉक्टर कारण जो कलकत्त्याचा असल्यामुळे, आणि हे जे काम जे आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ फिजिक्समध्ये कलकत्त्यालाच झालेलं आहे, कलकत्त्याच्या प्रयोगशाळेतच झालेलं आहे. त्यामुळे त्याला ती सगळी कल्पना होती. म्हणून त्यांनी सगळी जुनी कागदपत्र शोधणे वगैरे हे सुरू केलं. इमॅजिन करा, 3 वर्ष त्यांनी घालवली. 3 वर्ष सगळी खोदाखोदी केली आणि एक मोठा पेपर लिहिला, संशोधन पेपर. आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं, जसं आपण एखादं प्रमेय सिद्ध करतो तसं त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मार्कोनीनी, मी काळजीपूर्वक शब्द वापरतो आहे, मार्कोनीनी डॉक्टर JC बोसनी शोधलेला डिटेक्टर एका नेव्हल ऑफिसरकडून चोरला आणि स्वतःच्या संशोधनात वापरून हे श्रेय लाटलेलं आहे. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि बरीच त्याच्यावर छानबीन झाल्यानंतर अमेरिकेची आमच्या क्षेत्रातली जी सर्वोच्च संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, IEEE USA, ही जी संस्था आहे तिने मान्य केलं आणि त्याच्यावर स्टॅम्प मारला की फादर ऑफ वायरलेस कम्युनिकेशन विल बी JC बोस, नॉट मार्कोनी. हे शिक्षण आहे, हे संशोधन आहे. याला शिक्षण म्हणतात, याला संशोधन म्हणतात. आता मी मूळ विषय सांगायचा होता, ब्रॉड बेस्ड एज्युकेशन. हे कोण आहेत? डॉक्टर जगदीशचंद्र बोस, वायरलेस कम्युनिकेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, विद्युत चुंबकीय लहरीचं प्रक्षेपण, हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन, याच्यावर संशोधन करतायत. हे तेच डॉक्टर जगदीशचंद्र बोस आहे. त्यांनी शोध लावला आहे कोणता? वनस्पतीला देखील जीव असतो. वनस्पतीला देखील जीव असतो. कोणता विषय आहे? वनस्पतीशास्त्राचा विषय आहे. आणि ते सुद्धा एक्सपेरिमेंटली सुद्धा, म्हणजे असं नाही की नुसतं स्टेटमेंट वनस्पतीला जीव असतो, पेपरात जाहिरात, पेपरात मथळा, नो, एक्सपेरिमेंटली प्रूव्ड, सिद्ध करून. म्हणजे कुठे इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि कुठे वनस्पतीशास्त्र. बडोद्याला फिजिक्समध्ये MSc केलेले प्रोफेसर व्यंकटरामनचं तुम्ही नाव ऐकलं की मला माहीत नाही. मला वाटते कदाचित माझं साल इकडे तिकडे होईल, पण मला वाटते 2012 साली, 2012-13 साली त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, प्रोफेसर व्यंकटरामनना. कल्पना करा, फिजिक्समध्ये MSc, फिजिक्समध्ये PhD, पण नोबेल पुरस्कार आहे केमिस्ट्री विषयातला. नोबेल पुरस्कार केमिस्ट्री विषयात आहे. माणूस बायोकेमिस्ट्री शिकवतो आणि रिसर्च करतो बायोटेक्नॉलॉजीमध्ये. याला मल्टी डिसिप्लिनरी म्हणतात. आज आपल्या कोणत्याही विद्यापीठात जर MSc फिजिक्सचा विद्यार्थी असेल आणि तो म्हणेल की मला केमिस्ट्रीमध्ये PhD करायचं आहे, त्याला ॲडमिशन मिळेल का? नाही, नाही मिळणार. किंवा एक स्टॅटिस्टिक्सचा विद्यार्थी आहे,
तो म्हणतो मला फिजिक्सचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, याच्यात मला इंटरेस्ट आहे, मी PhD फिजिक्समध्ये करू शकतो. MSc त्याचं स्टॅटिस्टिक्समध्ये आहे, मिळेल का? नाही. कारण आपण पोलादी भिंती निर्माण करून ठेवल्या आहेत. गणित विभाग, फिजिक्स विभाग, केमिस्ट्री विभाग, पोलादी भिंती. तू माझ्याकडे यायचं नाही, मी तुझ्याकडे येणार नाही. काय करायला हवं होतं? पूल बांधायला हवे होते. वी नीड टू बिल्ड ब्रिजेस, बट वी आर बिल्डिंग वॉल्स. आज गरज ही आहे. कशाला? मागच्या वर्षी जे नोबेल पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे, प्रोटीन्समध्ये नवे जनुक ज्यांनी शोधून काढले, तो कोण गृहस्थ आहे? कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरून प्रोटीनमधले नवे जनुक शोधून काढलेले आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की माझं हे स्पेशलायझेशन आहे, मी हेच करीन, मी तेच करीन, हा जो संकुचित दृष्टिकोन आहे शिक्षणातला, तो तुम्हाला दूर करावा लागेल. तर सांगण्याचा उद्देश हा की जे आपण म्हणतो नवी एज्युकेशन पॉलिसी अमुक केलं आहे, यस, या गोष्टी आधीपासून होता, पण त्या तेवढ्या प्रमाणात आणि तेवढ्या इफेक्टिव्हली परिणामकारक पद्धतीने उपयोगात आणत नव्हतो आपण. आपण म्हणतो आता स्किल डेव्हलपमेंट, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. 1971 साली खडगपूरवरून मी स्वतः त्रिवेंद्रमला 2.5 महिने तिथे त्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं आहे. तेव्हा 71 साली म्हणजे होतं तेव्हा हे स्किल डेव्हलपमेंट, प्रयोगशाळेत जाऊन काम करायचं, हे करायचं सगळं होतं. आणि व्यवस्थित परीक्षा होत असे, त्याच्यावरही ग्रेड मिळत असे. तो काही संकल्पना अगदी नवी आहे किंवा मी काय आकाशातून काहीतरी नवं शोधून काढले, काही नाही. पण इम्प्लिमेंटेशन कठीण आहे. आता तुम्ही कल्पना करा, तुमच्या इथेच समजा वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज आहे किंवा कोल्हापूरच्या एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि तिथे जर 2000 विद्यार्थी असतील. कल्पना करा, 2000 विद्यार्थ्यांना तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं पाठवणार आहे? कोणत्या इंडस्ट्रीत पाठवणार आहे? आणि कोणती इंडस्ट्री त्या मुलांना 2 महिने ठेवून घेण्याचं औदार्य दाखवणार आहे? मला असं वाटतं की हे म्हणत होते की आमच्या इकडे खूप मोठे बरेच इंडस्ट्रियलिस्ट आहेत, पॉवर लूम इंडस्ट्री आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण तुम्हाला तुमचं काम आहे ना. इन्फोसिसचा जो कोणी काम करणारा असेल त्याला त्याचे टार्गेट्स आहे, त्याला त्याची डेडलाईन्स आहे. तो एखाद्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलाला की ज्याच्यात फक्त त्याला डिग्रीसाठी आणि त्याला ती ग्रेड मिळवायची आहे म्हणून तिथे 2 महिने घालवायचे आहेत, एवढंच त्याचं उद्दिष्ट आहे, शिकणं वगैरे काही उद्दिष्ट नाही आहे, अशा आळशी निरुद्योगी मुलाला 2 महिने का ठेवून घेईल? त्यामुळे हा जो प्रकार आहे की नाही इंडस्ट्री ट्रेनिंग केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं, प्रॅक्टिकल आहे का हा आपण विचारच करत नाही. कुठून आणणार आहे तुम्ही एवढ्या इंडस्ट्री? त्या मुलांना 2 महिने ठेवून घेणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्याकडून काहीतरी काम करून घेणं, ही काय सोपी गोष्ट आहे का? काहीतरी आपण पेपर, आणि होतं काय मग, तो तिथे जातो, काहीतरी अटेंडन्स रजिस्टर घेऊन येतो इकडून तिकडून. आता जसं त्यांनी म्हटलं की ते GChat बघतात आहे, जे अमुक बघतात आहे, तो काहीतरी लिहून आणतो आणि शिक्षक त्याच्यावर सही करतो. 2 शिक्षक बसतात, त्याला 100 पैकी 80 मार्क देतात. नाव तुम्हाला असं वाटेल की मी फक्त काहीसं गंभीर, सिरियस अशाच मुद्द्यांवर, म्हणजे काही चांगलं होतच नाही आहे का? नाही, होत आहे. आता काही चांगल्या गोष्टीसुद्धा पूर्वकाळापासून सुरू झाल्या आहेत. 1970 साली आता यांनी उल्लेख केला डॉक्टर कलामांचा. मला सांगायला आनंद वाटेल की डॉक्टर कलाम हे पहिले DRDOचे डायरेक्टर आहेत की ज्यांनी
आपल्या प्रयोगशाळेची दारं IIT सारख्या संस्थांसाठी किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीसाठी सुद्धा हळूहळू उघडी केली. काय होतं की ह्या DRDO वगैरेमध्ये एक गुप्तता, सिक्रेसी नावाचा प्रकार असतो. म्हणजे ते ज्या प्रोजेक्टवर काम करतात आहे किंवा त्या प्रोजेक्टचे जे काही पॅरामीटर्स आहेत, स्पेसिफिकेशन आहेत, ते कुणालाही कळता कामा नये. ही सिक्रेसी आहे आणि ती स्वाभाविकच आहे. आपण सध्या त्या पेपरात वाचतोच आहोत त्याचं महत्त्व, की जे काही आपली आर्मी म्हणा, एअरफोर्स म्हणा किंवा नेव्ही म्हणा, ही जी काही शस्त्र वापरतात आहे किंवा जी काही स्टेप्स घेतात आहे, त्याची बातमी कुठेही व्हायला नको. पण होतं काय की DRDOच्या संस्था म्हणा किंवा CSIRच्या सारख्या संस्था म्हणा, इथे शास्त्रज्ञांची संख्या कमी आणि त्यांच्याकडे येणाऱ्या आव्हानांची किंवा प्रोजेक्ट्सची संख्या जास्त. हे असल्यामुळे डॉक्टर कलामांनी ओळखलं की जोपर्यंत आपण IIT सारख्या संस्था किंवा काही चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या संस्था यांना आणि तिथले प्रोफेसर्स यांना जोपर्यंत आपण सामावून घेत नाही, तोपर्यंत ही गोष्ट कठीण आहे. कारण काय होतं की आजकालचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यासाठी तुम्हाला ॲकॅडमिशियन लागतो. देर इज अ डिफरन्स बिटवीन ॲकॅडमिशियन आणि सायंटिस्ट. दोघांचं टेम्पर वेगळं असतं, दोघांची विचार करण्याची पद्धती वेगळी असते. तर ज्याला बेसिक रिसर्च म्हणतो किंवा बेसिक ॲनालिसिस म्हणतो ते तो ॲकॅडमिशियन करू शकतो. म्हणून ते 1970 साली त्यांनी 5ही IITsला हे असे संरक्षण प्रयोगशाळेतर्फे प्रोजेक्ट्स दिले आणि करोडो रुपयांचं अनुदान मिळालं सगळ्या IITला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 70 सालापासून तर जवळपास 81-82 सालापर्यंत ह्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याचं सद्भाग्य मला लाभलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायला काही हरकत नाही, कारण की आपण शिक्षणाविषयी बोलतो आहे. मी जेव्हा शिकवायला लागलो 1974 साली मी IITत लेक्चरर झालो, तेव्हा माझे विद्यार्थी कोण होते? पहिल्या बॅचचे विद्यार्थी, स्क्वॉड्रन लीडर, कर्नल, नेव्हल ऑफिसर. याचं कारण काय की त्यावेळेला त्यांनाही म्हणजे संरक्षण मंत्रालयालाही कळलं होतं की आपले जे कोणी अधिकारी असतील त्यांना IITची डिग्री मिळणं गरजेचं आहे, त्यांना हायर क्वालिफिकेशन मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे MTechसाठी काही विशिष्ट ऑफिसर्सची निवड करून एअरफोर्स, नेव्ही, आर्मी आणि या ज्या DRDOच्या जेवढ्या हैदराबाद, बेंगलोर, पुणे ह्या ज्या लॅबॉरेटरीज आहेत तिथले जे सायंटिस्ट असतील, सिनियर सायंटिस्ट, त्यांची परीक्षा होत असे, एंट्रन्स टेस्ट होत असे आणि इंटरव्ह्यू होत असत आणि ते येत असं. त्यामुळे मी 25 वर्षाचा आणि माझे विद्यार्थी 35 वर्षाचे अशी परिस्थिती होती. कारण तो कर्नल, तो आर्मीचा मेजर किंवा स्क्वॉड्रन लीडर. उपयोग काय व्हायचा? मी त्याला टेक्स्टबुकमधून शिकवणार, म्हणजे गंमत बघा, मी त्याला टेक्स्टबुकमधून शिकवणार, पण त्यांनी त्याच विषयावर प्रत्यक्ष काम केलेलं आहे. म्हणजे समजा रडारचं उदाहरण द्यायचं किंवा मिसाईलचं उदाहरण द्यायचं तर मी त्याला टेक्स्टबुकमध्ये जे दिलं आहे ते चॅप्टर वाईज त्याला शिकवत आहे, पण तो काय म्हणतो, सर ये ऐसा नहीं होता, कभी कभी ये ऐसा भी होता है, ऐसा किए तो ऐसा करना पड़ता है. याचा अर्थ काय? शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघंही एकत्रित मिळून शिकत होते. तेव्हा आम्ही सुद्धा शिकत होतो, मला आठवतं त्यांच्याबरोबर, कारण की त्यांचं प्रॅक्टिकल ज्ञान जास्त होतं, आमचं थेरॉटिकल किंवा ज्याला आपण बुकिश ज्ञान होतं. पण त्यांनी ते प्रत्यक्ष काम करत होते. त्यांना माहीत होतं की वर विमानात उडल्यावर त्या अँटेनाचं काय होणार आहे किंवा कुठून काय रिफ्लेक्शन होणार आहे. हे जरी आपण वहीत लिहित असो किंवा टेक्स्टबुकमध्ये गणितात असं होत असलं, प्रत्यक्षात तसं होत नाही. अनेक कॉम्प्लिकेशन्स येतात एकाच त्यामुळे ॲक्च्युली आमच्या गणिती भाषेत सांगायचं तर जग किंवा जगाचे नियम हे लिनियर नाही आहेत, हे नॉन लिनियर आहे. लिनियरचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जर एक्स ॲक्सिसवर जात असेल आणि वाय ॲक्सिसवर जात असेल ते एक सरळ रेषा येते. पण जगातले कोणतेही नियम
किंवा कोणतीही प्रक्रिया ही लिनियर नसते, नॉन लिनियर असते, कॉम्प्लेक्स असते. म्हणूनच तुम्ही उद्या काय होईल हे प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे आज तुम्ही गुगल उघडा, ते सांगतील उद्या सकाळी इचलकरंजीला किंवा कोल्हापूरला खूप पाऊस पडणार आहे, आणि पडत नाही. होतं की नाही असं? पेपरात येतं, गुगलवर येतं किंवा इतकं टेम्परेचर राहणार आहे, पण ते होत नाही. याचं काय की आपलं प्रेडिक्शन चुकतं आहे, आपले अंदाज चुकतात आहे. का चुकतात आहे की आपण ते मॅथमॅटिक्स समजून घेतलं नाही. खूप कॉम्प्लेक्स आहे. आणि इथं तुमचं ते AI उपयोगाचं आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, ते इथं उपयोगाचं येणार, की जे माणूस करू शकत नाही ते. मला वेळ सांगाल तुम्ही केव्हा थांबायचं होतं? झाली आहे का वेळ? वेळ आहे. हो, प्रश्न मला तुम्हाला सांगायचं, मी सुरुवातीला सांगायचं विसरलो की मला ना हे एकतर्फी व्हायला नको आहे. कोणतेही कम्युनिकेशन एकतर्फी नको, वन वे ट्रॅफिक नको. तुमचे जर काही मनातले प्रश्न असतील तर तेच सांगा. आणि दुसरी गोष्ट, मी जे काही स्टेटमेंट करतो आहे, मी जी काही विधानं करतो आहे, माझा मुळीच असा दावा नाही की ती सगळी तुम्हाला जशीच्या तशी पटावीत, मुळीच नाही. कारण माझा जो काही अनुभव आहे किंवा माझं जे काही अल्पज्ञान आहे त्याच्या भरोशावर मी हे विधानं करतो आहे. कदाचित तुम्ही ज्या परिस्थितीतून येत आहात किंवा तुमची जी काही पार्श्वभूमी आहे ती वेगळी असू शकते, परिस्थिती वेगळी असू शकते, आणि त्या अनुषंगाने तुमची मतं ही वेगळी असू शकतात. मला मग ती मान्य असतील, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे कृपया करून असं मानू नका की मी जे म्हणतो आहे तेच शेवटचा शब्द आहे. नाही, माझा तो मुळीच आग्रह नाही. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला जर काही प्रश्न असतील, शंका असतील, तर कृपया आयदर आत्ताच पेनवर लिहून संयोजकाकडे द्या, किंवा तुम्ही तिथेही राहून जर विचारले तर मी त्या प्रश्नाचे उत्तर देईन. मी एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोललो की त्याच्यात नवं काही आहे का? नाही. ती नॅशनल आहे का? नाही. त्यासाठी पण डॉक्युमेंट उत्तम आहे. मग तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, एकत्र यावे लागेल. मला आजपर्यंत हे कळलेलं नाही की BComचं सिलेबस बिहारच्या विद्यापीठात वेगळं आणि पुण्याच्या विद्यापीठात वेगळं का असावं? BComच आहे, MCom आहे. नाही, पण आमची अकॅडमिक काउन्सिल, आमची सिनेट, त्यांची सिनेट ते ठरवतील. कशाला? काय आपण एकत्र सिलेबस नाही करू शकत? बिहार आणि पुणे सोडा, पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठाचं सुद्धा एक नाही. पुण्याचं सिलेबस वेगळं, कोल्हापूरचं वेगळं. कशाला? BCom इज BCom, MCom इज MCom, MSc फिजिक्स इज MSc फिजिक्स. कशाला तुम्ही? आणि मग गोंधळ होतो. नाही, तुम्ही हे केलं, मग हा जो बिहारचा विद्यार्थी पुण्यात येतो किंवा पुण्याचा विद्यार्थी चेन्नईला जातो, अडचणी येतात. कारण त्यांनी एक शिकलेलं असतं, त्यांनी दुसरं शिकलेलं असतं. तीच परिस्थिती होणार आहे. उद्या इथून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे सगळे नियम पाळून पदवी घेतलेला महाराष्ट्रातील मुलगा जर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याकरता कलकत्त्याला गेला, काय म्हणते, अरे तुम ये कर क्या नाही, ये हमारे नहीं चलता. पश्चिम बंगालमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे रूल्स हे आमच्याकडे चालत नाही असं म्हणतील. तर ही परिस्थिती जर तुम्हाला टाळायची असेल तर शक्यतोवर लवकरात लवकर एकत्र बसा, सामंजस्याने प्रश्न सोडवा आणि ते इम्प्लिमेंट करा. आता शेवटचा मुद्दा AIचा. AIची भीती, संगणकाला आलेलं अवास्तव महत्त्व किंवा जो सोशल मीडियाचा हाहाकार, धुमाकूळ ज्याला आपण म्हणतो, आणि ती गोष्ट स्वाभाविक आहे. मी आज इचलकरंजीत आहे आणि इथं तुम्हाला व्याख्यान देतो आहे, ही गोष्ट संपूर्ण जगाला माहिती आहे. तुम्हाला कल्पना आहे? संपूर्ण जगाला माहिती झालेली आहे.
मी कोणापासूनही लपवून मी काही केलं नाही, मी कोणालाही सांगितलं नाही, मी अमेरिकेत कोणालाही सांगितलं नाही की मी आज इचलकरंजीला चांगलं आहे माझं व्याख्यान आहे. तरीही अमेरिका म्हणा, कॅनडा म्हणा, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, कारण की ती अवेलेबल आहे सोशल मीडियावर. कुणीही पाहू शकतो, मी खोटं नाही बोलू शकत. त्यामुळे तुमच्यात गुप्तता आता राहणारच नाही. दुसरी गोष्ट अशी की ह्या सोशल मीडियामुळे तुम्हाला जितकं ओळखत नाही, तुम्हाला जितकं ओळखत नाही तितकं फेसबुक तुम्हाला ओळखतो, गुगल तुम्हाला ओळखतो. तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणती गाणी ऐकता, तुम्ही किती वेळ वाचू शकता, तुमचा स्टॅमिना किती आहे कॉन्सन्ट्रेशनचा, हे सगळं तो मार्क करतो आहे. आणि ही एक भयानक परिस्थिती आहे. आपण म्हणतो की ही गोष्ट मी बायकोपासून लपवून ठेवतो, किंवा नवरा म्हणतो की बायको म्हणते की ही गोष्ट मी नवऱ्यापासून लपवून ठेवते. पण ह्या माणसाला सगळं माहिती आहे, काहीही गुपित नाही त्याच्यापासून. हा एक सगळ्यात मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट असं आहे की हे का झालं आहे की मी जसं म्हटलं की आपलं जग हे लिनियर नाही आहे, नॉन लिनियर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते अधिक कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे एक समस्या 100 गोष्टीवर अवलंबून आहे. एक समस्या आणि त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे 100 गोष्टीवर अवलंबून आहेत. आणि ह्या 100 गोष्टी एकत्रित करायच्या, खूप कॅल्क्युलेशन करून त्याचे परिणाम शोधून काढायचे. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, मग हे असं झालं तर काय होईल, हे सगळं करण्यात मानवी बुद्धी खर्च करण्यासाठी किती वेळ लागेल, आणि ते एवढं सगळं करूनही जे काही निष्कर्ष निघतील ते योग्य असतील याची खात्री नाही. हा जो संगणक नावाचा प्राणी आहे ते तो मात्र हे काम चुटकीसाठी करू शकतो. उदाहरणार्थ मेडिकलचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुम्ही म्हणता माझं डोकं दुखतं आहे. आता डोकं दुखतं आहे असं जरी म्हटलं, त्या डोकं दुखण्याचे 1000 कारणं असू शकतात. केवळ पॅरासिटामॉल देऊन किंवा क्रोसिन देऊन ते डोकं थांबेलच याची काहीही खात्री नसते. आणि हे सगळं जर शोधून काढायचं तर पूर्वी गोष्ट सोपी होती. पूर्वी आपण डॉक्टरकडे जायचं, तो नाडी तपासायचा, डोळे तपासायचा, असे करून जीभ बाहेर काढायला सांगायचे, स्टेथोस्कोप लावायचे आणि काहीतरी निष्कर्ष निघायचे. पण रोग म्हणा किंवा आजूबाजूची परिस्थिती म्हणा किंवा जंतूंचे प्रकार म्हणा, विषाणूंचे प्रकार म्हणा, हे इतके कॉम्प्लिकेटेड झाले आहेत की कशाचंही निदान करताना तुम्ही कोणत्याही याच्यावर ताबडतोब येऊ शकत नाही, निष्कर्षावर पण हे काम AI मात्र करेल आणि ते अचूक करेल मेडिकलच्या क्षेत्रात. दुसरी गोष्ट, तुम्हाला समजा 100,000 शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं आहे किंवा कशासाठी कर्ज द्यायचं आहे, काहीतरी सरकारी योजना राबवायची आहे. आता किती कर्ज द्यायचं, काय करायचं, तो कोण किती गरीब आहे, काय आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला जितका वेळ लागेल किंवा अंदाज चुकीचे येऊ शकतात, मग तुमचं बायसिंग होऊ शकतं. जेव्हा माणूस तिथे येतो तेव्हा ते बायसिंग होतं. हा माणूस आहे, तो या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे. जेव्हा संगणक हे काम करेल तेव्हा लिंग, जात, धर्म अशी जी पार्शॅलिटी असते ती राहणार नाही. हा एक त्याचा फायदा आहे. तो सगळ्यांनाच त्याच्याकरता सगळे समान आहेत. त्याच्याकडे जेव्हा ॲप्लिकेशन येते तेव्हा ती पुरुषाची आहे की बाईची आहे की हिंदूची आहे की मुसलमानाची आहे हे तो पाहत नाही. हा एक फायदा आहे त्याचा. त्याच्यामुळे तो जे निर्णय घेईल ते निष्पक्ष असतील आणि तुमच्यापेक्षा सुद्धा अचूक असतील, हे मात्र खात्री आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला वाटते 5-6 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एका 3-4 लोकांनी एक संशोधन केलं आणि ते संशोधन करायला त्यांना जवळपास 7-8 वर्ष लागले.
त्या निष्कर्षापर्यंत यायला 7-8 वर्ष लागले. ह्या लोकांनी काय केलं, तोच प्रॉब्लेम AI दिला. तोच प्रॉब्लेम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि ते त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की जे काम करायला यांना 7-8 वर्ष लागली तेच काम या AIनी 45 तासात केलं. तेच काम, तेच निष्कर्ष. एवढंच नव्हे, त्यांनी अजून 3-4 पॉसिबिलिटी सांगितल्या ती समस्या सोडवायच्या. म्हणजे ही समस्या सोडवायला यांनी जे उत्तर शोधून काढलं होतं ते तर आहेच, जसंच्या तसं त्यांनी सांगितलं. पण AIने सांगितलं तुम्ही ही एक पॉसिबिलिटी आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे, ही एक पॉसिबिलिटी. कल्पना करा, 8 वर्ष लागली आहेत तेच काम करायला. 45 तासात ते काम झालेलं आहे. ॲक्युरेट, खोटी गोष्ट नाही, ते प्रसिद्ध झालं आहे, बातमी आलेली आहे. हा एक फायदा आहे. त्याच्यामुळे हवामान क्षेत्र म्हणा, पोल्युशन म्हणा, मेडिकल क्षेत्र म्हणा, याच्यात प्रचंड फायदा होणार आहे. पण धोका कुठे आहे? धोका हा आहे. दुसरी गोष्ट, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हा जो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात, एक आहे मानवी बुद्धिमत्ता, आणि जी मानवी नाही ती कृत्रिम बुद्धिमत्ता. खरं म्हणजे हा कृत्रिम हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. इट्स नॉट करेक्ट. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण विज्ञानात, तंत्रज्ञानात जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा ते अचूक असणं अत्यंत गरजेचं असतं. कृत्रिम, आता जेव्हा तुम्ही कृत्रिम पाय लावता, आर्टिफिशियल लेग ह्याचा अर्थ मानवी पाय नाही, कारण की त्याला संवेदना नसतात. तो पायासारखं काम करतो, पण तो मानवी पाय नाही आहे. एक लक्षात घ्या, तो पायासारखं काम करतो, म्हणजे तो तुम्हाला चालायला मदत करतो, किंवा हात असेल तर भांडं उचलायला किंवा काम करायला मदत करतो. पण तुम्ही त्या हाताला चिमटा घेऊ शकत नाही. चिमटा घेतला तर तो त्या हात दुखत नाही, तो संवेदना नाही आहेत, किंवा तिथून कुठे मेंदूत संवेदना जात नाही. हा फरक आहे. तेव्हा त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता न म्हणता, ऑफकोर्स कोणी म्हणेल की मानवी बुद्धिमत्ता, अमानवी बुद्धिमत्ता. अमानवीसुद्धा म्हणू शकत नाही, कारण की अमानवीचा अर्थ राक्षसी होतो. आपण अमानवी हा शब्द राक्षसी, तोच राक्षसी शब्दसुद्धा बरोबर. मानवी नाही ते असं म्हणू शकतो आपण. जे मानवी नाही ती न मानवी असं म्हणू शकतो. तेव्हा कृपा करून लक्षात ठेवा की हा आर्टिफिशियल किंवा कृत्रिम हा शब्द जरा चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की ह्या AIचा जो सगळ्यात मोठा धोका आहे तो हा आहे की आतापर्यंत जेवढं तंत्रज्ञान माणसाने शोधून काढलं त्याच्या किल्ल्या माणसाच्या हातात होत्या. उदाहरणार्थ, तुम्ही रेल्वेचा शोध लावला, पण गाडी कशी चालवायची, कोणत्या स्टेशनवरून ती किती स्पीडने चालेल, कोणत्या स्टेशनवर थांबेल, हे कोण ठरवत होतं? ड्रायव्हर ठरवत होता. विमानाचा आपण शोध लावला, पण विमान कसं उडेल, किती उंचीवरून उडेल, ते जमिनीवर कसं टचडाऊन होईल, हे कोण ठरवतं? पायलट ठरवतो. पण आपण प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला, पण प्रिंटिंग प्रेसवर पुस्तक कोणतं, म्हणजे हस्तलिखित कोणतं द्यायचं, ते कसं छापायचं, काय करायचं, कोण ठरवतं? आपण ठरवतो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे असं संशोधन आहे की ह्याच्या किल्ल्या किंवा ह्याचं व्हील माणसाच्या हातात नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे. ते ठरवणार, ते स्वतःहून शिकणार, ते स्वतः शिष्टपणा करणार, ते स्वतःचे निर्णय घेणार. आतापर्यंत काय होतं, तुम्ही जे शिकवाल त्याप्रमाणे ते वागत होतं सगळे शोध आतापर्यंतचे. पण इथे तसं नाही आहे. म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं, तुम्ही जी मिसाईल शोधली आणि ती मिसाईल जी जाणार आहे, जो मार्ग हे करणार आहे,
आतापर्यंत तुम्ही इथे बसून ठरवलं होतं, तुम्ही प्रोग्राम दिलेला आहे, इथे जायचं इथेच मारायचं. आता तसं होणार नाही. बॉम्ब कुठे टाकायचा, मिसाईल कुठे टाकायची हे तुमच्या हातात राहिलेलं नाही आहे, ते ठरवणार. त्यामुळे धोका वाढलेला आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे, धोका वाढलेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की AI मुळे जॉब जातील का, नोकऱ्यांवर परिणाम होतील का? होतील, थोड्याफार प्रमाणात निश्चित होतील. पण त्याचे फायदेसुद्धा आहेत. तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. तुमचं काम हे करत असतील तर तुम्हाला वेळ मिळणार. तुम्ही आतापर्यंत तक्रारी करत होता, अरे मला मला पुस्तकाची आवड आहे, पुस्तक वाचायला वेळ नव्हता, मला संगीताची आवड आहे, मला गाणं ऐकायला वेळ मिळत नव्हता, मला नाटकांची आवड आहे, वेळ मिळत नव्हता. आता तुम्हाला वेळ मिळेल. आता त्या तक्रारीला जागा राहणार नाही. तुम्ही आपली कामं करू शकाल. त्यामुळे आनंद होईल, आनंद वाढेल तुमचा. आता IT मध्ये काम करणारे बघा ना, सकाळपासून 8 पासून रात्री 12पर्यंत 1पर्यंत कॉलवर बिझी, आय एम बिझी ऑन कॉल, आय एम बिझी ऑन कॉल, आय एम बिझी ऑन कॉल. वेळच नाही. पण ही जर कामं जेव्हा तुम्ही AI कडे द्याल तेव्हा ती अचूक होतील आणि जास्त वेगाने होतील. तुम्हाला 20 वर्षापूर्वी जेव्हा आपण बँकेत जात होतो, आठवत असेल, जे कोणी 70 वर्षाचे असतील त्यांना आठवत असेल, आपण बँकेत जात होतो तेव्हा पैसे काढण्याकरता किंवा पैसे टाकण्याकरता जेव्हा आपण जात होतो तेव्हा ती बाई रजिस्टरमध्ये लिहायची. हे एवढे जाड रजिस्टर असायचे, आठवत असेल तुम्हाला. तुमचा अकाउंट नंबर पाहून ती मग ते लेजर बुक काढणार, त्याच्यावरती लिहिणार आणि नंतर तुम्हाला ते पैसे, ते रजिस्टर ते चपराशाला देणार, मग तो चपराशी त्या मॅनेजरकडे जाणार, मग तुम्हाला ते पैसे मिळणार. किती वेळ लागायचा. आता पटकन तिथं कम्प्युटरवरती लिहिते. बँक संपल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना आणि मॅनेजरला किती जमा झाले आणि किती खर्च झाले ह्याचा ताळमेळ लावण्यासाठी अर्धा पाऊण तास लागत असे. कधी तर ते 10 रुपये 15 रुपयाचा हिशोब लागला नाही तर रात्री 8 वाजेपर्यंत ही मंडळी बँकेत बसत असत. आता 4:30ला जर बँक बंद होते तर 4:35 सगळं तयार, कारण कम्प्युटरमध्ये आहे. फायदा आहे. पटकन ती 4:40 ती मॅनेजरही घरी जाते आणि अधिकारी घरी जातात. केवढा फरक पडला बघा. फायदेही आहेत, पण त्याच्याबरोबर काही धोकेसुद्धा आहेत. या सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे. मला शॅल वी स्टॉप हिअर? आय थिंक मी इथे थांबतो. मला खास करून तरुणांना एक गोष्ट सांगायची आहे. एक फार सुंदर प्रार्थना आहे. डॉक्टर ही पुण्याला जे अनिल अवचटचं मुक्तांगण आहे तिथे ती प्रार्थना म्हटली जाते. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर तुमच्या साताऱ्याचेच आहेत, त्यांची ती कविता आहे. ती अशी आहे: जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. अतिशय सुंदर प्रार्थना आहे मुलांसाठी. कारण की मला काय शक्य आहे, मी काय करू शकतो. तुमच्या 2-3 गोष्टी असतात, प्रश्न असतात. मला काय आवडतं, मला काय येतं, मी काय करतो, मी काय करू शकतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमचे छंद, स्वप्न, महत्त्वाकांक्षा, इच्छा आणि गोल्स याच्यावर अवलंबून असतात. पण जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करू शकत नाही, जे तुम्ही करू शकता ते तुम्हाला येत नाही, जे तुम्हाला करायला आवडतं ते तुम्हाला करिअरमध्ये मिळत नाही. हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो सगळ्या गुंतागुंती निर्माण करतो. जेव्हा तुम्हाला जे आवडतं, तुम्ही जे करू शकता, तुम्हाला जे शक्य आहे तेच जर तुम्हाला करिअर म्हणून मिळालं तर
तुमचं आयुष्य आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे असं असू शकतं. धन्यवाद. कोणाचे असतील तर मी. धन्यवाद सर. शिक्षण कालचे, आजचे आणि उद्याचे या विषयाचं विवेचन आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल तिन्ही संस्थांच्या वतीनं अत्यंत मनापासून आपले आभार. उद्या या ठिकाणी बरोबर 9:30 वाजता एका विलक्षण व्यक्तीचे अविश्वसनीय आयुष्य मान्य श्री विवेक मेहत्रे ठाणे, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि संगणक तज्ज्ञ, मागच्याही वर्षी एक वेगळा विषय घेऊन आपल्या इथं आले होतं. त्यांचं विवेक मेहत्रेंचं बरोबर 9:30 वाजता एका विलक्षण व्यक्तीचे अविश्वसनीय आयुष्य या विषयावरचं व्याख्यान उद्या या ठिकाणी होणार आहे. काही प्रश्न होते. शिवाय रोबोटनी जेव्हा तुम्ही शस्त्रक्रिया करा, मला असं वाटतं इव्हन पुण्याला मी ऐकलं की एक सरदारजी आहेत, डॉक्टर सरदारजी, ते 5-6 महिन्याच्या मुलाची हार्ट सर्जरी करतात. गंमत नाही आहे. 5-6 महिन्याची हार्ट सर्जरी ॲक्युरेट रोबोटनी करतात, ॲक्युरेट. तर ह्या गोष्टी जास्त हे होतील. मला खुर्ची इथे ठेवतो. आता असं बोलायला नको, पण गव्हर्मेंटमध्ये काय आहे, कोण ठरवतं? मुंबई ठरवते. मग तिथून तो सांगितल्याशिवाय मी काही करू शकत नाही, हात हालू शकत नाही. पण प्रायव्हेटमध्ये काय थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आहे ना मला, पैसे खर्च करण्याची किंवा नव्हे. म्हणूनच आता ऑटोनॉमस कॉलेज झालं आहे, तर त्या मुलांना स्वातंत्र्य आहे. तुमचं परीक्षेचे पेपर काढण्याचं स्वातंत्र्य आहे. लवकर एरवी काय करतो, वर्षानुवर्ष कोणत्याही विद्यापीठाला तुम्ही विचारा, काय करता? आम्ही परीक्षा घेतो सारखे दिवसभर, म्हणजे वर्षभर काय करता? परीक्षा घेतो. जानेवारीत परीक्षा, जूनमध्ये परीक्षा, डिसेंबर, आणि रिझल्ट लागलेलेच नाही आहे. तुम्हाला सांगतो, ही जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेचं मूल्य जगाच्या बाजारात 0 आहे. कारण सांगू, तुम्ही BAची परीक्षा देता, MAला पुन्हा परीक्षा घेतात प्रवेशासाठी. कशाला? तुमच्या कोल्हापूर विद्यापीठाने जर BAची परीक्षा घेतलेली आहे, तर MAला पुन्हा कशाला परीक्षा घेता तुम्ही? तुमच्या BAच्या परीक्षेच्यावर का दे? कारण की तुमच्यावर विश्वास नाही आहे. पुन्हा MA झाल्यानंतर PhDसाठी पुन्हा परीक्षा, PhD झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू. म्हणजे तुमचा विश्वास नाही आहे, तुमच्याच परीक्षेवर विश्वास नाही. मग ती परीक्षा घेतात कशाला? मी एक क्रांतिकारी लेख लिहिला होता. तुम्हाला जर शिक्षण पद्धती सुधारायची असेल तर परीक्षा विभागाला कुलूप लावा, परीक्षाच घेऊ नका. मुलगा आला, त्याला 4 वर्ष शिकवा, त्याची एक कुंडली तयार करा, डायरी तयार करा आणि सगळं लिहा. यांनी हे केलं, ही गणित लिहिली, ही गणितं केली, हे असाइनमेंट केलं, तो ह्या विषयात ह्या स्पोर्ट्समध्ये त्यांनी भाग घेतला, सगळी कुंडली लिहा. आणि 2020 साली आला, 24 साली गेला, ही त्याची पूर्ण कुंडली आहे. तुम्ही ठरवा तो तुमच्या योग्य आहे की नाही. हां, आधार कार्डला अटॅच करून टाका. नाही, या अकॅडमिक बँक, तुमचं जसं पासबुक असतं ना बँकेचं, तसं पासबुक राहील ते. आणि ते तुमचं तुम्ही एक विशिष्ट नंबर, जसं तुमचा आधार नंबर आहे, तो नंबर टाईप केला की त्या विद्यार्थ्याची कुंडली आली. तर त्याला नोकरी द्यायची की नाही, त्याला मुलगी द्यायची की नाही, तुम्ही ठरवू शकता. हां, बस करा ना. 2-3 मी तुम्हाला सांगतो, ह्या 2-3 गोष्टी तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे.